हॅलो मैत्रिणींनो, चला तर कटोरी ब्लाऊजची फ्रंट पॅटची आज तुम्हाला मी स्टिचिंग सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी कटोरी घेतलेली आहे, त्यावर 1.5 इंच आडव्या साईडनं मार्किंग करून घ्यायची, उभी 2.5 इंच. त्यानंतर स्केलनं रेष आखून घ्यायची, त्यामुळे आपली शिलाई एकदम स्ट्रेट येईल. हे पूर्ण जशी आपण रेष आखली त्या रेषेवरून शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर हे बघा, आपल्या कटोरीचं पप किती सुंदर आलेलं आहे. दोन्ही कटोरीला आपण एकदम सारख्या स्टिच करून घेतलेले आहे. त्यानंतर कटोरीचा साईड पार्ट घेतले, समोरासमोर ठेवून घ्यायची. वरच्या साईडला थोडंसं ठेवून कटोरी जोडून घ्यायची. ओढायची नाही, काय नाही, अलगद जोडत यायचं. अगदी हळूवारपणे ओढल्याने कटोरी लांब होण्याची शक्यता. अगदी हळू. हे बघा, एकदम साधी, सोपी आणि सिंपल पद्धत आहे. दुसऱ्या साईडची कटोरी खालच्या साईडनं स्टिच करत यायचं. ही पण अलगद लावायची, ओढायची नाही, काही नाही. हे बघ, आपले हे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहे. त्यानंतर टक्स कट करून घ्या. कोणी टक कट करून घेते, कोणी शिलाई टाकून घेते. हे बघा, अशी क्रॉसपट्ट्या जॉईंट करून घेणार आहे. त्यासाठी खालच्या साईडनं अस्तरचा भाग सेंटरमध्ये मेन पार्ट आणि वर एक क्रॉसपट्टी ठेवून स्टिच करून घ्या. सारखी कटोरी क्रॉसपट्टी जोडत स्टिच करून घेऊ. डबल शिलाई पण टाकून घ्यायची लगेच. हे बघा, डबल शिलाई झालेली आहे. हे बघा, आपल्या दोन्ही पार्टला मी क्रॉसपट्ट्या लावून घेतलेल्या आहे. त्यानंतर पूर्ण राऊंड करून गोल करून घ्यायचे आणि असे पलटी करून शिलाई टाकून घ्यायची. एक सारखी शिलाई मारायची. एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा. हे बघ, आपली कटोरी पण क्रॉसपट्टी पण जॉईन झालेली आहे. हे समोरून स्टिच केल्याने एक्स्ट्राचा पार्ट कट करता येते. त्यासाठी दोन्ही साईडने मी शिलाई टाकून घेते. हे बघा, आपली कटोरीचा पप आणि कटोरी बिना अस्तरचा ब्लाऊज असून मी किती सुंदर झालेला आहे. त्यानंतर आपण काज बटनपट्टी लावणार आहोत. त्यासाठीही खाली मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि साईडनं अर्ध्या इंचाची स्टिच मारून घ्यायची. स्टिच करून घेतलेला आहे. बटनपट्टी आणि काचपट्टी. आधी आपण काचपट्टी लावून घेऊया. दोन लाईन इतकं ठेवून पूर्ण स्टिच करून घेतल्यानंतर दाब शिलाई द्यायची अस्तरवर. त्यानंतर पलटी करून अर्ध्या इंचावर शिलाई टाकायची. काचपट्टी आहे ना, हे बघा, कटोरीचा पप. त्यानंतर आपण बटनपट्टी लावून घेणार आहोत. त्यासाठी 2.5 इंचाची घेतलेली आहे मी. अशी उलट्या बाजूनं फ्रंट पार्ट ठेवलेला आहे, त्याच्यावर बटनपट्टी ठेवलेली आहे. त्यानंतर एक फोल्ड करायचा, आणखीन एक करायचा आणि बघा, हे एक शिलाई टाकून घ्यायची. एक सारखी शिलाई टाकून घ्यायची. सुंदर दिसते दोन्ही पट्ट्या पण. हे बघा, आपले दोन्ही भाग भाग झालेले आहेत. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.